दिल्याशिवाय गरीब लोकांचे चक्र मारून मारून लोक परेशान झाले। 20,000 देऊन मी ते पैसे काय 30,000 40,000 टन पडवाले। पंचायत समितीत विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। कुठलेही काम करायचे म्हटले तर पैसे लागतात असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून भ्रष्टाचाराच्या विरोधात मंगळवारी दुपारी भीक मागो आंदोलन करण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भिकाऱ्याच्या वेशभूषेत भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भीक मागितली व जमा झालेली रक्कम घेऊन पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांचे दालन गाठले। त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी जमा करून आणलेली भीक समोर ठेवली। भीक मागण्यासंदर्भात आंदोलन केलं आणि मागणी आमची अशी होती की आपलं घरकुला बाबतीमध्ये आणि गाई गोठ्याच्या जे शेततळ विहिरीच्या त्याच्या संदर्भातल्या आमच्या मागण्या होत्या। तर ग्रामसेवक लोक, इंजिनियर लोक, रोजगार सेवक हे जे रमाई घरकुल योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल, प्रधानमंत्री घरकुल योजना असेल, याचे हे गरीब लोकांकडून 10,000-20,000 रुपये घेत होते। याच्या संदर्भात आम्ही भीकमागे आंदोलन काढलं आणि बीडीओ साहेबांपर्यंत गेलो। बीडीओ साहेबांनी आमच्यावाल्या मागण्या पूर्ण करून म्हणून आश्वासन दिलं आणि ते म्हटलं इथून पुढे एका बी अधिकाऱ्याने जर कोणाकडून पैसे घेतले तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा। आम्ही त्यांना निलंबित केल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्यावरचं आपण ते लवकरच्या लवकर कारवाई करू एवढंच त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। जय भीम, जय महाराष्ट्र।